नमस्कार, मी रोहिणी आणि तुम्ही बघत आहात माझ्यासोबत खबर 24 एक्सप्रेस। आणि आता सध्या आम्ही आलो आहोत काटोल येथील विधानसभा क्षेत्रामध्ये। तर विधानसभा क्षेत्रात आता निवडणुकीच्या याच्यामध्ये लोकांना कोणता उमेदवार येईल याची सगळ्यात जास्त कोणत्या उमेदवाराची हवा आहे हे आज आपण इथे आल्यानंतर लोकांकडून त्यांचं मत जाणून घेणार आहोत। पण येताना मला सुद्धा असं दिसलेलं आहे की 5 वर्षापासून जे रोडाचे काम सुरू होते ते आतापर्यंतही झालेले नाहीये, त्याची सुरुवात आता होत आहे। तर रस्ते पण व्यवस्थित नसल्यामुळे इथे लाईटचा सुद्धा प्रॉब्लेम होत आहे, लोड शेडिंग पण मला बघायला मिळत आहे। आम्ही आलो तेव्हापासून आतापर्यंत लाईन सुद्धा गेली होती आणि अशा पद्धतीने इथे विकास जे आहे मला असं वाटतं की अपूर्ण आहे, जे विकासही परिपूर्ण झालेला नाही आहे। पण आता इथे जे उभे असलेले उमेदवार म्हणजे अनिल देशमुख यांनी आता ऐन वेळेवर यादी जाहीर होणार याच्या काही वेळेनंतर आपला अपक्ष अर्ज मागे घेऊन आपल्या मुलाला तिकीट देण्याचा म्हणजे आपल्या मुलाला पुढे केलं। तर आता इथे उमेदवार जे उभे आहेत आपले अनिल देशमुख आणि चरणसिंग ठाकूर, तर या उमेदवाराबद्दल या काटोल मतदारसंघात कशी हवा आहे आपण इथल्याच लोकांकडून जाणून घेऊया। नमस्कार सर, सध्या आता आम्ही या काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये आलेलो आहोत। तर इथल्या निवडणुकीची हवा आहे, तर तुम्हाला काय वाटते कुठल्या उमेदवाराची हवा जास्त आहे? माननीय चरणसिंग ठाकूर। का बरं तुम्हाला असं वाटते त्यांच्याबद्दल? एक नंबर माणूस आहे, ते काटोलचा राजा होय आणि आमच्या काटोलमध्ये भरपूर कामे केले ते माणसानं। अच्छा, असे कुठले काम आहे सर? जसं मी आता येत होते तर रस्त्याने मला असं वाटलं की रस्त्यांचं काम नाही आहे बरोबर, तर असं त्यांनी असं कुठलं काम केलं जे तुम्हाला वाटते? काटोलमध्ये जेवढे लोक घर नाही होते लोक पैसे घरकुल बांधून ठेवले आहे, आमच्या मोडल्यातले पूर्ण रूट क्लिअर करून ठेवले आहे और भरपूर कामं केले आहे। असं काही नाही आहे, भरपूर कामं केले आहे, दर्ग्याचे, मंदिराचे, मस्जिदचे, रोडाचे, लोकांना घर दिले आहे बनवून, भरपूर कामं केले आहे, म्हणून ते माणूस आम्हाला आवडतो। अच्छा, धन्यवाद सर। सर तुमच्या मते असं तुम्हाला काय वाटते आहे की तुमच्या मते कुणाची सर्वात जास्त हवा आहे किंवा कुणाचं सरकार आलं पाहिजे? आम्हाला असं वाटतं चरणसिंग ठाकूरचीच सरकार आली पाहिजे, कारण की आमच्या डोक्यावर सावली दिली, त्यांनी झाडं लावली, आम्ही उन्हीमध्ये राहत होतो, त्यामुळे कसं आहे त्यांना आमच्या डोक्यावर सावली दिली। आमचे मोठे भाऊ जे बोलले आम्ही एकच पार्टीचे। सर आम्ही या काटोल क्षेत्रातून हे आम्हाला माहिती करून घ्यायचं आहे की जे उमेदवार आता उभे आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे की कुठल्या उमेदवाराची जास्त हवा आता आहे? यावर्षी काटोल या विधानसभा क्षेत्रामध्ये चरणसिंग ठाकूर एक भारतीय जनता पार्टी याचे अधिकृत उमेदवार आहे, त्यांची हवा सर्वात जास्त आहे। कारण पाठीमागे तो भूतकाळ आपण जर बघितला तर अनिल बाबू देशमुख हे आपल्या इथं 25 वर्ष सत्तेत होते, त्यांनी काय या मतदारसंघाचा विकास केला हे तुम्हाला पण माहीत आहे। त्याच्यानंतर भलं मोठं प्रकरण आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेलं होतं, 100 कोटी जे काही आहे XYZ, पण यावर्षी भारतीय जनता पार्टीचा विजय नक्की होईल। नाही, असं एक कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला वाटते की चरणसिंग ठाकूर हेच येतील, यासाठी तुमचं पर्सनल एक काय मत म्हणते? चरणसिंग ठाकूर हे ह्या मतदारसंघाचे आमदार होतील हे नक्कीच आहे। तुम्हाला जर त्याचा रिझल्ट पाहायचा असेल तर काटोल बस स्टॉप आहे, या काटोलचा विकास केला, त्याच्यानंतर काटोल नगर परिषद याचाही विकास केला, काटोलचे रस्ते पहा तुम्ही, त्याच्यानंतर प्रत्येक वार्डामध्ये घुमा, तिथचं ओपिनियन घ्या, तिथचे पण विकास जबरदस्त झालेला आहे चरणसिंग बाबूलालजी ठाकूर यांच्या हस्ते। चरणसिंग यांनी बाहेर एवढे कामं केले हे सगळ्या लोकांना दिसते आहे, बरोबर आहे, पण तुमचे पर्सनल तुम्ही एक सर्वसामान्य व्यक्ती आहे, पण तुम्हाला असं काय वाटते की तुमच्या एका मताने त्या व्यक्तीचं चांगलं होऊ शकते, तर असं तुमच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे? 25 वर्ष सत्ता आपण अनिल बाबूजी यांना दिली, बरोबर आहे, त्यानंतर आम्हाला परिवर्तनाची गरज आहे, कारण 25 वर्ष यांनीच काही वावरात पेरू शकले नाही, त्याच्यानंतर आपण चरणसिंग बाबूलालजी ठाकूर यांना प्रचंड बहुमताने विजय करणार। ठीक आहे सर, धन्यवाद। तुम्हाला काय वाटते आहे आता काटोल मध्ये सगळ्यात जास्त हवा कुठल्या उमेदवाराची आहे? ठाकुर साहब। का बरं असं वाटतंय? विकास पुरुष, किसी से भी पूछो विकास पुरुष से नाम से जाने जाते हैं, गांव खेड़े पाड़े कहीं भी जाओ, शहर में नखेड़ कुंडाली कहीं भी ठाकुर साहब आते। अच्छा, धन्यवाद सर। सर आपको क्या लगता है? हिंदी बोलो। अच्छा, आपको क्या लगता है जैसे अभी काटोल में जो अभी इलेक्शन चलने वाला है, मराठी मेरे को बताइए। हाँ, तो मेरा ये कहना है कि जैसे अभी यहाँ पे एक आप सर्वसामान्य इंसान है, राइट, तो ऐसा क्यों लगता है कि चरणसिंग ठाकुर आपके पर्सनल आपके लिए नहीं करेंगे ना, वो सब लोगों के लिए काम करें, लेकिन आपको ऐसा क्यों लग रहा है कि वही नेता आना चाहिए? काम करते हैं, काम करने वाला नेता चाहिए। अभी 25 साल दिए, कुछ हुआ नहीं, अभी 5 साल देंगे और फिर देखेंगे क्या होता है। 5 साल में काम होना ही है, इसलिए अभी आमदार बनेंगे चरणसिंग ठाकुर।
अच्छा ठीक आहे मॅम, माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की आता काटोल मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या उमेदवाराची हवा आहे किंवा तुमची कुठल्या उमेदवाराला घेऊन अपेक्षा आहे? आता अपेक्षा अशी आहे का आमच्या काटोलचेच आहे ठाकूर, तर आम्हाला असं वाटतं का ते आले पाहिजे. असं त्यांनी काय केलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला वाटते? नाही, आता असं काय केलं आहे त्यांनी काटोलचा विकास, आणि आमच्या काटोलचे आहे, आम्ही केव्हाही जाऊ शकतो. सर, माझा हा प्रश्न आहे तुमच्यासाठी की काटोल मतदारसंघामध्ये असं कुठला उमेदवार आहे ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे? चरणसिंगजी ठाकूर यांचे. असं का बरं वाटतं की चरणसिंग ठाकूर ते आले पाहिजे? वैयक्तिक समाधान करतात प्रत्येक व्यक्तीला, एक म्हणजे कसं आपुलकीचा एक त्यांचा हे उद्देश आहे, आणि आपल्या सर्कलचे म्हणजे आपल्या अंडरमधले माणसं आहे. अच्छा, असं त्यांनी काय काय कामं केलेली आहेत? खूप सारे कामं केले आहे वैयक्तिक, म्हणजे कसं आता प्रायव्हेट जर समजा कोणाला हॉस्पिटलचं काम पडलं तर ते स्वतः इन्व्हॉल्व होऊन ते पाठपुरावा करतात. तसे खूप सारे काम आहे त्यांचे. मेरा आपसे ये क्वेश्चन है कि यहाँ पे काटोल में जो अभी इलेक्शन चलने वाले हैं, तो इस इलेक्शन में जो उम्मीदवार खड़े हैं, तो आपको क्या लगता है कि कौन सा उम्मीदवार अभी आना चाहिए? वो तो अभी सब जनता के ऊपर में. तो आपका भी एक मत जाएगा ना, तो आप किस उम्मीदवार को देखते हैं? मैं किसी को बोल नहीं सकता ना, ये आएगा वो आएगा करके. प्रश्न आहे की आता जी निवडणूक होणार आहे, तर या निवडणुकीमध्ये कुठल्या उमेदवाराची जास्त हवा आहे? जास्त हवा 2-2, 3-3 उमेदवाराची आहे, पण निवडून आल्यानंतर तो नंतरचा विषय आहे. देशमुख साहेब बी आघाडीवर आहे, चरण ठाकूर साहेब बी आघाडीवर आहे, म्हणून अजून सांगता येत नाही काही. तर सर, माझा तुमच्यासाठी पर्सनली हा प्रश्न आहे की तुम्हाला काय वाटतं की कुठल्या उमेदवारावर तुमची अपेक्षा आहे? हा, तर प्रत्येक टायमाला आले पाहिजे चांगले नवीन उमेदवार, जे कार्य आपल्या एरियातले करू शकते तसे उमेदवार पाहिजे आपल्याला. असं तुम्हाला कोणतं वाटते, कुठला उमेदवार आहे जे तुमच्या एरियातले किंवा तुमचे कामं करू शकते आणि ज्यांनी केले असेल आतापर्यंत? आता अनिल बाबू 25 वर्ष होते, त्यांनी भरपूरसे कामं केलेले आहे, अशातला काही भाग नाही आहे, विरोधात कोणीच नाही आहे. पण बाकीच्या जनताचा जो कौल आहे तो बी तर माझ्यासोबत बाकीचे एग्री होतील हे पक्क नाही ना, हे माझं म्हणणं आहे. ठीक आहे, मी एकटा खरा आहोत, मी अनिल बाबूकडून बोलतो, चरण ठाकूरकडून बोलतो, देशमुख साहेबाकडून बोलतो, तर बाकीचे मतदार आहे ना पुन्हा. नाही, माझा हा प्रश्न तुमच्यासाठी यासाठी आहे की एक एक मतदार आपल्यासाठी महत्वाचा आहे, तर तुमचं स्वतःचं बहुमूल्य मत त्यांच्यासाठी काय जाते हे महत्वाचं आहे. तुमच्यासाठी कुठला उमेदवार असं वाटते की जो आला आणि तो काम करू शकतो, तो तुमची समस्या समजू शकते बिलकुल. आपले सलील बाबू आहे, आता यंग आहे, बिलकुल काही वांधात नाही त्याच्यामध्ये, सलील बाबू आहेत. तर आता तुम्ही बघितलेलीच आहे काटोल विधानसभा क्षेत्रात लोकांचं मत या निवडणुकीबद्दल काय आहे, आणि आपण लोकांचे काय प्रश्न आहे किंवा त्यांच्या काय अपेक्षा आहे हे जाणून घेतलेलं आहे. तर आता पुन्हा या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. तर अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी बघत रहा खबर 24 एक्सप्रेस.